नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र दीपक शेवाळे। जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील शिवनेरी ॲग्रो सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून आम्ही 1973 पासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत। तब्बल 53 वर्ष आम्ही शेतकऱ्यांबरोबर जोडलेले आहोत। आज आपण एका शेतकऱ्याने म्हणजेच आमच्या जुन्नर तालुक्यातील बिबट्याने टोमॅटोची लागवड केली, ह्या संदर्भात आपण बिबट्याच्या शेतावर आलेलो आहोत। तुम्हाला कदाचित माझ्या ह्या शब्दांचं आश्चर्य वाटलं असेल की बिबट्याने केली लागवड। तर मित्रांनो, आमचा जो जुन्नरचा शेतकरी आहे, हा जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवण क्षेत्र आहे, त्याच्यामुळे हा आमचा जुन्नरचा जो शेतकरी आहे तो सुद्धा बिबट्याच आहे। तर अशा एका बिबट्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत आपण। तुम्ही बघत आहात माझ्या शेजारी टोमॅटोची ह्या ठिकाणी लागवड केलेली आहे। तर तुम्हाला आता ह्या टोमॅटोच्या लागवडीविषयी सांगतो मी। सर्वसाधारणपणे ह्या शेतकऱ्याने लागवड करताना 2 ओळीतलं जे अंतर आहे ते सर्वसाधारणपणे 4.5 फूट पकडलेलं आहे। जनरली आमच्याकडे लागवड करताना 3.5 फुटावर लागवड करतात, परंतु मागच्या काही वर्षाच्या अनुभवांमुळे आमच्या ह्या शेतकऱ्याने 4.5 फुटावर लागवड केलेली आहे। 2 रोपातलं जे अंतर आहे सर्वसाधारणपणे 1.5 फूट अंतर ठेवलेलं आहे। तुम्ही आता रोपं बघू शकता, याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये रोपाच्या अंतराचा अंदाज येणार नाही, पण तरीसुद्धा मी तुम्हाला त्याची माहिती देतो। 1.5 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे। हा जो प्लॉट आहे सर्वसाधारणपणे 10 दिवस याला लावून झालेले आहेत। 10 दिवसामध्ये काय काय गोष्टी केल्या आम्ही हे तुम्हाला याच्याविषयी थोडीशी माहिती देतो। प्लॉट अत्यंत सुंदर आहे, झाडं एकदम सशक्त आहेत, एकदम छान झाडं आहेत, हिरवीगार झाडं आहेत। सध्याच्या कंडिशनला त्याच्यावर कोणत्याही प्रकारची रोगराई नाही आहे, म्हणून ह्या प्लॉटला काय काय केलं हे मी एक सांगतो, तुम्हाला थोडीशी माहिती देतो। तर मित्रांनो, या 10 दिवसामध्ये लागवड झाल्यानंतर 5 दिवसानंतर याला आम्ही मायक्रोरायझा प्लस कार्बो 65 म्हणून एक प्रॉडक्ट आहे कार्बनचा, तर त्याचं ड्रेंचिंग केलेलं आहे। मायक्रोरायझा आम्ही निर्मल सीड्सचा वापरलेला आहे, रायझोमिका म्हणून। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण याला दुसरं जे ड्रेंचिंग दिलेलं आहे ते आहे बायोपोनिक, म्हणजे निर्मल सीड्सचंच कन्सोर्शिया आहे, आणि त्याच्याबरोबर बूस्ट म्हणून एक रूटिंग हार्मोन आहे। त्याच्यामध्ये काही ह्युमिक ॲसिड्स, ॲमिनो ॲसिड्स आहेत, तर त्याचं आपण चूळ घातलेली आहे, याला ड्रेंचिंग घेतलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला ह्या प्लॉटची जी तजेलदारपणा आहे तुम्हाला जो दिसत असेल तो झाडांवर तुम्ही बघू शकता। झाडं अत्यंत सुंदर आहेत, त्याला फुटवा एकदम चांगला आहे। त्याचा जर तुम्ही दांडा वगैरे जर पाहिला तर अत्यंत मजबूत दांडा आहे, त्याला खालपासनं एकदम झाड जे आहे ते अत्यंत सुंदर आहे, अत्यंत मजबूत दांडा आहे। याला एक स्प्रे पण काढलेला आहे आपण या दरम्यानमध्ये। या दरम्यान आपण एक प्लस एक कीटकनाशक असा दोन्हींचा मिळून एक स्प्रे पण काढलेला आहे, जेणेकरून याच्यावर रोगराई आणि कीटक कोणत्याही प्रकारची किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून याची काळजी घेतली आहे। तुम्हाला सदरचा व्हिडिओ कसा वाटला ह्याविषयी आवडला असेल तर तो शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला याच्या अतिरिक्त काही माहिती हवी असेल तर तुम्ही कॉमेंट करा, तुम्हाला त्या कॉमेंटची उत्तरं दिली जातील। धन्यवाद।